झणझणीत आणि तर्रीदार मिसळ ही मला खूप जास्त आवडते आणि आज संडे आहे, त्याच्यामुळे संडे स्पेशल अशी मस्त कोल्हापुरी झणझणीत मिसळ मी केलेली आहे. तर आपण रेसिपी पटकन इथे बघून घेऊया. तर सर्वप्रथम मी इथे मूग आणि मटकी मोड आणलेले घेतलेले आहेत. थोडंसं पाणी आपल्याला उकळवत ठेवायचे, त्याच्यामध्ये मूग आणि मटकी मोड आलेले टाकायचे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ते आपल्याला 80% उकळवून घ्यायचे. तर त्याच्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, थोडी खसखस घेतली आहे, त्याच्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर एका तव्यावरती आपल्याला ते थोडेसे भाजून घ्यायचे. आपण आता इथे मसाल्याची तयारी करतोय. त्याच्यानंतर थोडेसे धने आणि थोडीशी बडीशोपसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजलेला मसाला आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर इथे एक टोमॅटो, कांदा, थोडंसं आलं, लसूण, उभं चिरलेलं खोबरं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला भाजून घ्यायचे. हे जवळजवळ 7 ते 8 मिनटं आपल्याला व्यवस्थित मीडियम आचेवर भाजून घ्यायचे हा मसाला. तर इथे हा मसाला माझा व्यवस्थित भाजून झाला आहे. तर ज्या प्लेटमध्ये मी खडा मसाला काढला होता त्याच प्लेटमध्ये मी काढला आहे. 5-10 मिनटं थंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे फोडणीची तयारीमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कसुरी मेथी टाकली आहे, बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता मी वरून टाकला आहे कारण तेल जास्त तापलेलं त्याच्यामुळे जळू शकत होता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण मी फोडणीत टाकते आणि आपण जो रेडी केलेला मसाला होता ना वाटपाचा तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर हळद, मालवणी मसाला, आगरी कोळी मसाला, त्याच्यानंतर धनेपूड, गरम मसाला टाकलेला आहे आणि मसाल्याचं जे थोडंसं पाणी आहे ते टाकून घ्यायचे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला तो जो मसाल्याचं वाटप केलेलं होतं त्याला व्यवस्थित तेल काढून घ्यायचे. तर इकडे एका साईडला माझं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, एका साईडला जे मूग होते ते मी आणि मटकी जी होती ते गरम पाणी करून एकदम उकळवून घेतलेलं आहे आणि ते ह्या वाटपामध्ये टाकले आणि आपल्याला एकदम छान असं शिजवून घ्यायचे. खूप बुडबुडे आले पाहिजेत. तर जवळजवळ 10-1 मिनटं व्यवस्थित आपल्याला त्याला बुडबुडे काढून घ्यायचे झाकण लावून वगैरे. तर अशा प्रकारे जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत माझी ही झणझणीत आणि तर्रीदार मिसळ रेडी झालेली आहे. खरंच खूप तोंडाला पाणी सुटलं आहे. तर वरून मी मस्त तडका पण देणार आहे. तर तेलामध्ये कसुरी मेथी आणि मिरची पावडर टाकलेली आहे आणि असं वरून एकदम रसरशीत आणि तरतरीत असा तडका द्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे कोल्हापुरी मिसळ रेडी आहे.